नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही. जवळपास 8 ते 9 दिवस झाले. माझा पायदुखीचा प्रॉब्लेम परत खूप वाढलेला. त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्यच होत नव्हतं. तर मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या, व्हिडिओ का येत नाही आहे. तर तुम्ही माझी म्हणजे मनापासून विचारपूस करतात, त्यासाठी खरंच मी आभारी आहे. सकाळचं ऊन कोवळं होतं म्हणून मग मी इंडोर प्लांट्स बाहेर ठेवलेले. आज मी वाटाण्याचे पराठे बनवणार होती. ओले वाटाणे आहेत हे. आपले आताच बाजारात वाटाणे आलेले आहेत. तर मी वाटाणे आणलेले ते सोलून घेतलेले. अर्धा किलो वाटाणे होते, त्याचे जवळपास पाव किलो वाटाणे निघाले असतील. वाटाण्यांमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडे जिरे, हळद, तिखट असं मी टाकलेलं आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि वाटाणे वाटून घेतल्यानंतर फोडणीमध्ये मी कांदा बारीक चिरून घेतलेला आणि तेलामध्ये अंदाजाने तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण मी परतवून घेत आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मिश्रण खूप न परतवता 2 ते 3 मिनिटच परतवायचं. त्यामध्ये मी फोडणीत ओवा टाकायचं विसरले होते, म्हणून मग मी नंतर ओवा टाकून घेत आहे. पराठ्यांना अधिकच चव येण्यासाठी ऑर्गॅनो सीझनिंग आणि चिली फ्लेक्स टाकत आहे. हे डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही दुकानात छोट्या पॅकमध्ये घेतलं तरी मिळतं किंवा बॉटली मिळतात. आपण बटाट्याचा पराठा ज्या पद्धतीने बनवतो अगदी त्याच पद्धतीने बनवायचा. फक्त बटाट्याऐवजी आपण वाटाण्यांचा वापर केलेला आहे. अतिशय चविष्ट लागतो हा पराठा. तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि हेल्दी आहे मेन म्हणजे. कणिक मळताना मी मोहनसाठी थोडं तेल आणि ओवा ॲड केलेलं त्यामध्ये. छान लागतात ओवा ॲड जर केलेले असतील कणिकमध्ये तर. आणि नाश्त्यासोबतच मी ताकी बनवत आहे. काळं मीठ, आपलं साधं मीठ आणि अर्धा चमचा साखर असं हे मी सगळं मिश्रण घेतलेलं आहे. हे मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडासा पुदिना घेतला आणि तो खलबत्त्यामध्ये छान बारीक असा कुटून घेत आहे. पुदिन्यामुळे छान टेस्ट येते ताकाला, म्हणून मग मी नेहमीच टाकत असते. माझ्याकडची जिरेपूड संपलेली होती म्हणून मग मी ॲड नाही केलेली आहे. नाहीतर मी नेहमी ताकामध्ये जिरेपूडही ॲड करते. अतिशय चविष्ट असं ताक बनतं जिरेपूडमुळे. या वाटाण्याच्या पराठ्यासोबत दहीही खाऊ शकतो, नाहीतर आपल्याकडे जेही चटणी वगैरे अवेलेबल असेल त्यासोबत मी मिस्टरांचा टिफिनही पॅक करत आहे. तर दुधीची भाजी केलेली मी, वरण भात आणि सॅलड पोळी असं टिफिनमध्ये दिलेलं आहे. बऱ्याच ताई मला टिफिन दाखवत जा नेहमी, म्हणून मग मी यावेळेस टिफिन दाखवलेला आहे. गॅलरीमधील बरीच झाडं थोडी खराब झाली होती. मग ती मी म्हणजे मावा हे चिकट रोग असतो तो पडलेला, तर ते मी तुळस वगैरे काही छोटी मोठी झाडं होती ती काढून टाकली. त्यांची माती एका गोणीत भरून ठेवलेली आहे. तर त्या कुंड्या मला स्वच्छ करून घ्यायच्या होत्या. तर मग मी ब्रशने त्या सगळ्या कुंड्या स्वच्छ करून घेतल्या आणि गॅलरीही स्वच्छ करून घेतलेली आहे. माझा ड्रेस बऱ्यापैकी मातीचा झाला होता. त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतरचं हे बाकीचं रुटीन आहे. आता मी बेडरूम आवरायला घेतलेल्या आहेत. या बेडरूमची मला बेडशीट चेंज करायची होती, म्हणून मग मी बेडशीटही चेंज करून घेत आहे. बेडरूममध्ये बऱ्यापैकी पसारा होता, तो संपूर्ण मी आवरून घेतलेला आहे. वह्या पुस्तकं मुलींचे जागच्या जागी ठेवलेले आहे. मी आता सध्या त्यांचे वह्या पुस्तकं हे जे समोर विंडोमध्ये बॉक्स दिसत आहे त्याच्यातच ठेवलेले आहेत. कारण कपाटात ठेवले, ड्रावरमध्ये ठेवले तर ते परत एवढं पेन्सिलने काळं करून टाकतात कपाट आणि संपूर्ण विस्कटून टाकतात वस्तू. म्हणून मग मी त्यांनाही इझिली बाहेर म्हणजे घेता यावं म्हणून मग तिथेच मी ठेवलेलं आहे. टेबल तर कितीही वेळेस आवरला तरी परत जसा तसाच होत असतो. वह्या पुस्तकं पडलेली सकाळची, नंतर पेन्सिल, बऱ्याच पेपर, हे सगळं तिथे पडलेलं आहे. मग मी आता जे आवरलं होतं बेडरूममध्ये पुस्तकं वगैरे त्या बॉक्समधले, त्याच्यात बऱ्यापैकी कागद निघाले होते. जे नाही पाहिजे होते ते मी फेकून देत आहे आणि जे महत्त्वाचे आहेत ती परत जागेवर ठेवते आणि मी टेबल सगळा आवरून घेत आहे.
आता तर पेपर वाचायचीही इच्छा होत नाही, कारण की आजूबाजूला जे सुरू आहे ना ते ऐकून वाचून म्हणजे एवढं वाईट वाटतं की मुलींच्या बाबतीत किती वाईट प्रकार होतात. हे सगळं बघून ना मन असं इतकं दुःखी झालेलं आहे की मुलींना बाहेर पाठवायलाही भीती वाटते. आता असं झालेलं आहे. हे सगळं न्यूजमध्ये बघून ऐकून मन ना एक खूप सुन्न झालं आहे आणि खरंच विचार करायला लावतं आपल्याला की काय घडतं आहे आपल्या देशामध्ये हे सगळं. नंतर झाडांचं ना मी मातीमध्ये माती चेक करून घेतली की म्हणजे ओले आहेत की नाही. मला पुढे म्हणजे शब्दच सुचत नव्हते काय बोलावं असं, कारण की ते सगळं ऐकून असं अंगावर शहारे येतात. न्यूजमध्ये आपण बघतोय जे सगळं चाललं आहे ते. आता मी हॉलमधलं ना सगळं सोफा वगैरे झटकून नंतर ज्याही वस्तू आहेत त्या जागच्या जागी ठेवून दिलेल्या आहेत. नंतर मी गॅस ओटा आवरायला घेतला. गॅस ओटा आवरताना आधी सगळं जेही कोरडे कण पडलेले होते ते एका कापडाने मी पुसून घेत आहे, म्हणजे गोळा करून घेत आहे. अन्नकण गोळा केल्यानंतर ना गॅस ओटा पुसायला मला खूप सोपा जातो, म्हणून मग मी या पद्धतीचा वापर करत असते. बरेच जण म्हणजे सगळेच जण या पद्धतीचा वापर करत असतील की जेणेकरून आपला वेळही वाचतो आणि गॅस ओटा चिकट पण दिसत नाही. रात्रीचे भांडे ना रचायचे राहिले होते आज, तर ते मी आता लावून घेत आहे ट्रॉलीमध्ये. भांडी रचून झाली आणि त्यानंतर मी जी शिल्लक राहिलेली भांडी होती घासायची ती घासून घेत आहे. भांडी घासून झालेली आहेत. आता ती मी उन्हात वाळवण्यासाठी ठेवून देते की जे थोडं ऊन आलेलं आहे. आज पावसाचं वातावरण नाही आहे सकाळपासून. भांडी ठेवण्यासाठी गॅलरीत आली तर आधीचे कपडेही थोडे वाळलेले होते आणि नवीन धुतलेले कपडेही मला टाकायचे होते, तर त्यासोबतच मी लगेच कपडे टाकण्याचंही काम करून घेत आहे की जेणेकरून पाऊस येण्याच्या आत कपडे वाळतील. कारण की पावसाळ्यामध्ये ना कपड्यांमुळे आपलं खूप काम वाढलेलं असतं घरात आणि बाहेर. सारखी कपडे आत वगैरे बाहेर करावं लागतं. गॅस ओटा तर आवरून झालेला, पण किचनना झाडायचा राहिलेला होता आणि खूप गरम होतं आहे, त्यामुळे मी केसीवरती बांधून घेतलेले. मी नेहमी आधी म्हणजे झाडून घेते आणि मग गॅस ओटा आवरत असते, पण आज जरा म्हणजे उलटसुलट झालं की आधी किचन आवरलं आणि मग नंतर झाडून घेतलेलं आहे. त्यानंतर जे कपडे वाळलेले होते ना त्यांच्या घड्या मी लगेच करून घेते, नाहीतर ना कपड्यांचा पसारा एकदा जर आपण थोडा कंटाळा केला तर एवढे कपडे साचतात की 2-2, 3-3 दिवस ना मग त्या घड्याच कराव्याशा वाटत नाही. फक्त 5 मिनटाचं काम आहे, कंटाळा करून कसं चालेल, म्हणून पटकन मी कपडे मस्त फोल्ड करून घेतलेले आहेत. इंडोर प्लांट्सला ना थोडे सुकल्यासारखे झाले होते, तर त्यांना मी आता पाणी टाकून घेत आहे. तर अगदी थोडं थोडं पाणी टाकते मी. तुम्ही बघतच असाल, खूप जास्त पाणी टाकत नाही, कारण की खूप जास्त पाणी टाकलं तर ना झाडांना बुरशी लागते आणि पानं पण खूप पिवळी पडतात. म्हणून मग अगदी इतक्या छोट्या ग्लासमध्ये मी या 5-6 झाडांना पाणी टाकलेलं आहे. या ड्रावरमध्ये ना मी मला जे नेहमीच चमचे, चाळण्या जेही लागतं ना किचनमधलं साहित्य ते ठेवत असते. पकड, चाकू, कैची वगैरे, दूध गाळायची चाळणी, पण रवी वगैरे. तर ना त्याच्यात ना थोडं खाली मला काही धुळीचे कण वाटत होते.
नॉर्मली ओल्या कपड्याने मी हे सगळं पुसून घेतलेलं आहे. खूप खराब नव्हतं हे, पण काही बारीक कण दिसत होते म्हणून मग मी ते स्वच्छ करून घेतलेलं आहे. ड्रावर स्वच्छ करून झालेला आहे. आता मी जेही चमचे होते ते सगळे म्हणजे ते चमचे सगळे स्वच्छच आहेत, चाळण्याही स्वच्छ आहेत. तर ते मी परत ड्रावरमध्ये जिथल्या तिथे ठेवून देत आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की मी किचनच्या ट्रॉलीजमध्ये का चमचे ठेवत नाही. जे 1-2च चमचे मी तिथे ठेवते. आधी सगळेच ठेवायची, पण ना हे सगळे चमचे जे किचन ट्रॉलीचं चमच्यांचं आहे ना भाग, त्यामध्ये बसत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे जर जवळ चमचे असले ना तर खूप चमचे म्हणजे घासायला निघतात भांडी. म्हणून मग मी जरा थोड्या अंतरावर ठेवलेलं आहे की जेणेकरून जे जवळ 1-2 असतात ना त्यांचाच वापर करते. मग बाकीची जशी तशी राहतात. नाहीतर भांडी घासताना ना 7-8 चमचे इझिली निघायचे. कारण मुलीही नसेल चमचा सापडत तर इझिली काढून घ्यायच्या तिथल्या तिथे, म्हणून मी लांब ठेवलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्यापैकीच आवाज येईल कारण बाहेर खूप जोराचा पाऊस सुटलेला आहे. आमच्या नाशिकमध्ये पाऊसच नव्हता. एकचदा चांगला पाऊस आलेला. त्यानंतर 2 दिवसापूर्वी छान पाऊस पडलेला आणि आजही तसाच पाऊस पडतोय. 2 वर्षापासून ना पाऊस कुठे गायबच झालेला होता इथे. नाहीतर मी इतका प्रचंड पाऊस पडतो नाशिकला, इगतपुरीलाही खूप पडतो. आणि नाशिकमध्ये मी जे राहायला आली ना तर पाऊसच बंद व्हायचा नाही. कपडेही वाळवणं म्हणजे खूप मोठं काम होतं. पण 2 वर्षात कुठे गायब झाला होता पाऊस माहिती नाही. आणि पाण्याचाही तुटवडा जाणवायला लागलेला होता. मागच्या महिन्यामध्ये उन्हाळ्यात तर आम्हाला म्हणजे जाणवतच होता. पण या महिन्यात आणि मागच्या महिन्यातही पाण्याचा खूप प्रॉब्लेम येत होता. आता देवाची कृपा झालेली आहे आणि पाऊस येईल, धरणं भरून जातील आणि आमचा पाण्याचा प्रॉब्लेम नक्कीच संपेल. उन्नतीचा बर्थडे होता तर आम्ही ना दरवेळेस म्हणजे बिल्डिंगमधले तिचे मित्रमैत्रिणींना बोलवत असतो. तीही उत्साहाने म्हणजे अगदी घरातल्या घरात साजरा करत असते. पण यावेळेस आम्ही ना म्हणजे हॉटेलला रेस्टॉरंटला जायचं ठरवलं. तर कॉलेज रोडला ना हॉटेल वंश आहे, मस्तच आहे. तर तिथे गेलेलो आणि मुलींनीही खूप एन्जॉय केलेलं. तनिष्काना व्हिडिओमध्ये लाजत असते येण्यासाठी म्हणून ती येत नाही. उन्नती कसं लहान आहे म्हणून ती इझिली व्हिडिओमध्ये येऊन जाते. व्हेज नॉनव्हेजसाठी हे रेस्टॉरंट खूप मस्तच आणि प्रसिद्ध आहे. नॉनव्हेज तर छान मिळतं. नाशिककर तुम्ही नक्कीच जाऊन ट्राय करा इथे. आणि इथलं वातावरणही खूप छान आहे. हे सगळं मी रात्री 11 नंतर म्हणजे शूटिंग केलेलं म्हणून मग कमी गर्दी दिसत आहे. कारण की सगळे गेल्यावरती मी व्हिडिओ बनवलेला. कॉलेज रोडला ना वेस्ट साईडच्या समोरच्या बाजूला हे रेस्टॉरंट आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी मनापासून आभार. आणि ह्याच रेस्टॉरंटमध्ये तिथे मंगाजी पण आलेले होते. तेही नाशिकचेच आहेत. तुम्हाला माहितीच असतील मंगाजी कोण आहे. तर त्यांच्याशीही आमची भेट झालेली. त्यांचंही या रेस्टॉरंटमध्ये शूटिंग सुरू होतं म्हणून मग मी जास्त दाखवलेलं नाही आहे.